एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। फेसबुकवरील एका अकाउंटवरून आमदाराविरोधात भडकाऊ व धमकीचा मजकूर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी आष्टी पटोदा शिरूर कासार मतदारसंघातील समर्थकांनी रविवारी आष्टी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। लोकप्रतिनिधींना उघडपणे धमक्या देणे ही गंभीर बाब असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे। दरम्यान पोलिसांनी संबंधित पडताळणी सुरू केली असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाहूया काय म्हणाले तक्रारदार। काल जो स्टेटस ते ठेवलं होतं गोविंद फड यांनी परळीचे किंवा हे जरांगे पाटील आणि सुरेश अण्णा धस यांच्या विरोधात त्यांनी हे धमकीचाच स्टेटस ठेवलेले आणि त्यांच्यावर आज योग्य ती कारवाई व्हावा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि त्याचा त्यांनी जो धमकीचा हे आपलं स्टेटस ठेवले त्याचा आम्ही आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघाच्या वतीने निषेध करतो आणि यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाल्यास आम्ही एक 8-10 दिवसाच्या आत रस्ता रोको करू आणि त्यांचा योग्य ती पोलीस कस्टडी झाली पाहिजे। काल गोविंद फडणीची फेसबुकवर जी धमकी दिली अण्णाला त्याबद्दल त्याचा मी प्रथम निषेध करतो आणि त्याच्यावर कार्यवाही जर नाही झाली 8 दिवसात तर आम्ही रस्ता रोको करू। सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम बहुजनांचं नेतृत्व आदरणीय सुरेश अण्णा धस आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात जी काही पोस्ट त्या परळीच्या गोविंद फडनी केलेली आहे त्या गोविंद फडचा या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही जाहीरपणे असा निषेध करतो। त्या नालायक गोविंद फडला मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या जिल्ह्यामध्ये सर्व बहुजनांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून सुरेश धस अण्णांकडे पाहिलं जातं। त्याचं आत्मपरीक्षण करावं, कारण या इथला असणारा जो सगळा बहुजन समाज आहे यामधले सामाजिक सालोख्य निर्माण करण्याचं काम सुरेश धस साहेबांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे। तुझ्यासारख्या भांडगुळ नालायक माणसामुळं इथं असणारा जो समाजामध्ये दुही निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। मी आजच्या या आमच्या निवेदनाच्या माध्यमातून जाहीरपणे प्रशासनाला विनंती करतो की असल्या नालायकाची पहिल्यांदा तुम्ही नांगी ठेचली पाहिजे, याची फडफड बंद केली पाहिजे। नसता येणाऱ्या काळामध्ये हे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी जास्तीचा आज काय न बोलता मी पहिल्यांदा त्या गोविंद फडला परत एकदा आवाहन करतो की तुझ्या जातीयतेचा तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं त्याच्यावरती प्रशासनाने तात्काळ असा बंदोबस्त करावा, नसता त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। अशा पद्धतीचे या ठिकाणी मी सर्व पार्टीच्या वतीने आवाहन करतो। अशाच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी मी मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व Instagram पेजला फॉलो करा।